Audio Jungle. Audio Jungle. आज वाडगाव या ठिकाणी आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पप्पू शेठ केदार आणि त्यांचे दोन सहकारी या त्रिमूर्तींनी वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा आणि अन्य काही मागण्या घेऊन समाजाच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाचा संघर्षमय मार्ग स्वीकारलेला आहे। आज संपूर्ण राज्यभर जर पाहिलं तर आरक्षण विषयावर खूप मोठी वेगवेगळ्या जाती जमातीची चळवळ उभी राहिलेली आहे आणि वंजारी समाज हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे। संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल करणारा हा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये ऊसतोडणी कामगार म्हणून आपल्या समाजाकडे पाहिलं जातं। आज खूप लोक वेगवेगळ्या प्रवाहाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन या समाजाच्या उन्नतीसाठी कुटुंबासाठी झटत आहेत आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे जमातीचे वेगवेगळे आरक्षण लिहून ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये वंजारी समाजाची जात ही अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे अशा प्रकारचं त्या गॅजेटमध्ये तरतूद असल्यामुळे समाजामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठी जनजागृती झाली आणि त्या माध्यमातून आज त्याचा उद्रेक म्हणून किंवा त्याला वाचा फोडण्यासाठी म्हणून आपल्या ह्या युवकांनी या परिसरामध्ये हे आमरण उपोषण चालू केलेलं आहे। निश्चितपणे भविष्याच्या पिढीसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी किंवा अनेक पिढ्या चालणारा हा संघर्ष याला नेमकं वाचा फुटलेली आहे। तरी मी महाराष्ट्रातील तमाम वंजारी समाजाला आवाहन करतो की आपण या सर्वांनी सहभागी व्हावं आणि हा जो विषय आहे तर हा अनंतकाली चालणारा विषय आहे। त्याला वाचा फोडणं, त्याला न्याय मिळवून देणं तुमचं आमचं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे। मी सुद्धा वंजारी समाजाचं महाराष्ट्रामध्ये काम करतोय तर ते आमच्या सर्व महाराष्ट्रातील राष्ट्रीय जयंती उत्सव समिती आणि वंजारी समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आमचे सर्व कार्यकर्ते विखुरलेले आहेत। त्यांना आवाहन करून आपण जो पुढे गावकरी किंवा संपूर्ण समुदाय सकल वंजारी समाज जी काही भूमिका घेईल त्यामध्ये आमचा 100% तनमन धनाने निश्चितपणे सक्रिय सहभाग राहील अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासित करतो आणि या परिसरासाठी किंवा या भागासाठी जे जे कार्यकर्ते आहेत जे तळमळीनं काम करतात त्यांच्याबरोबर आम्ही निश्चितपणे सहभागी होऊ असं तुम्हाला आश्वस्त करतो। आणि ह्या 3 बांधवांनी जे काही उपोषण चालू केलेलं आहे तर त्यांनी सरकारने शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, न्याय मागण्याची सोडवणूक करावी। या ठिकाणी 4 ते 5 दिवस झाले अद्याप शासकीय प्रतिनिधी किंवा पुढारी यांनी या ठिकाणी पाहिलेले आलेले नाहीत तर त्यांनी तात्काळ दखल घेऊन यामध्ये कसा तोडगा काढता येईल याबाबत सत्वर कार्यवाही करावी अशा प्रकारचं शासनाला सुद्धा मी आवाहन करतो। आणि उपस्थित सर्व जे समाज बांधव आहेत तर सर्वांनी या ठिकाणी जे आपण कार्य करतात त्या कार्याला आमचा सक्रिय पाठिंबा आहे असं या ठिकाणी जाहीर करतो। जय हिंद, जय भगवान। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची। आपल्या हक्काचं चॅनल